झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, झी 24 तासच्या रोखोक मध्ये आपलं स्वागत। राज्यात पुन्हा एकदा गुटखा बंदीच्या चर्चेची पुडी सुटली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सरकार गुटखा बंदी करणार आहे अशा प्रकारची घोषणा केल्यानंतर आता सगळेच जण या चर्चेत आपापल्या मतांच्या पिंका टाकू लागलेत। मात्र मतांच्या आणि चर्चेच्या पिंका टाकण्या पलीकडे प्रत्यक्ष गुटख्याची पुडी पान टपरीवरून गायब झालेली कधीच का बरं दिसली नाही? गुटखा बंदी सरकारी खिशाला परवडणार आहे का? आणि आजवर गुटखा बंदी न झाल्यामुळे गेल्या 2 पिढ्यांचं काय नुकसान झालंय, याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत गुटखा बंदीचं आव्हान या खास कार्यक्रमात। आज आपल्या सोबत आहेत संदीप आचार्य। संदीप आचार्य हे गेले 30 वर्ष पत्रकारितेत आहेत। डॉक्टर अनिल हेरूर हे मुंबईतले नामवंत कॅन्सर सर्जन आहेत। माधव भंडारी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि थोड्याच वेळात अन्न आणि पुरवठा मंत्री अनिल देशमुख आपल्याबरोबर असणार आहेत। सर्वप्रथम आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात या विषयावरचा एक छोटासा रिपोर्ट। पुन्हा गुटखा बंदीची घोषणा। यावेळी तरी गुटखा बंद होणार? गुटखा बंदी करण्याचा निर्णय दोनदा अंगलट आलेल्या राज्य सरकारनं यंदा पुन्हा एकदा गुटखा तसंच पान मसाला बंदीची घोषणा केली आहे। 31 मेला पार पडलेल्या तंबाखू विरोधी दिनाच्या मुहूर्ताऐवजी राष्ट्रवादीच्या 13व्या वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही टाळ्या खेचणारी घोषणा केली आहे। आम्ही एक हाही विचार करतोय, गुटखा आणि पान मसाला याच्यावर मी परवा आढावा घेत होतो। साधारण दरवर्षी आम्हाला कर रूपाने 100 कोटी रुपये त्या ठिकाणी येतात, परंतु 100 कोटी रुपये नाही आले तरी चालतील, परंतु ह्या राज्यातल्या मुलांना मुलींना गुटखा बंदीच्या बद्दल आणि पान मसालाच्या बद्दल कायदा करण्याचा प्रस्ताव लवकरच आम्ही मंत्रिमंडळापुढे आणतो। गुटख्यामुळे तोंडाचा कर्करोग होऊन देशभरात 7 ते 10 लाख मृत्यू होत असताना महाराष्ट्रातही दिवसेंदिवस गुटखा पान मसाल्याचं व्यसन वाढत असताना ही गुटखा बंदी समाज हिताचीच ठरणार आहे। अर्थात त्यासाठी कायदा बनवण्याची तयारी राज्य सरकारनं केली असली तरी त्याची अंमलबजावणी करणंही तितकंच गरजेचं आहे। यापूर्वी कोर्टानं शाळा कॉलेजेसच्या 100 मीटर परिसरात गुटखा सिगारेट विकण्यावर बंधनं घातलेली असली तरीही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही। तसंच गुटखा उत्पादकांच्या कायदेशीर लढाई आणि आर्थिक ताकदीपुढे ही बंदी फिकी न पडो म्हणजे झालं। मात्र गुटखा बंदीचा आजवरचा इतिहास सरकारच्या बाजूनं कौल देत नाही। हेही तितकंच खरं असल्यानं ही बंदी प्रत्यक्षात येऊनही तिची कठोर अंमलबजावणी होईपर्यंत काहीच सांगता यायचं नाही। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। 1960 पासून आजपर्यंत या विषयावर जवळपास 45 सर्वेक्षणं करण्यात आली। हा विषय इतका महत्त्वाचा आहे की 73% ग्रामीण भारत आज या व्यसनांच्या अधीन झालेला आहे। ज्या प्रकारची व्यसनाधीनता तरुणांच्यात वाढते आहे ते अत्यंत भयानक आहे। जवळपास 28 घटक या गुटख्यातले हे कॅन्सरला कारणीभूत असतात आणि दरवर्षी या पाउचेसची विक्री वाढत जाते आहे, जरी पाउचेसवर केंद्र सरकारनं आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं बंदी घातली असली तरी। या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। चर्चेला सुरुवातीलाच मी पहिला प्रश्न विचारणार आहे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन अनिल हेरूर यांना। अनिलजी, गुटख्याबद्दल होणारे दुष्परिणाम आणि त्यांचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो? गुटखा ही पूर्वीच्या तंबाखू खाणाऱ्यांची जी संख्या होती किंवा तंबाखू जे होतं त्याच्यापेक्षा गुटखा हे अतिशय धोकादायक आहे। कारण गुटख्यामध्ये केवळ तंबाखू नसतो, तर जसं तुम्ही म्हणालात तसं ॲक्च्युली 230 घटक असतात, ज्याच्यापैकी 28 ते 30 घटक हे ॲक्च्युअल कार्सिनोजेन्स आहेत। म्हणजे केवळ तंबाखू नाही तर त्याच्यापेक्षाही जास्ती भयानक म्हणजे मॅग्नेशियम कार्बोनेटचं प्रमाण 60% आहे, 7%। म्हणजे आपण जे बाकीच्या ठिकाणी जे 0.04 पण नसतं असे केमिकल सुद्धा गुटख्यामध्ये इतक्या प्रमाणात आहेत।
तर ह्या कारणास्तव गुटख्याचे जे परिणाम होतात म्हणजे सामान्यपणे युजली लोकल परिणाम होतात, तोंडाच्या वर परिणाम होतात, कारण गुटखा तोंडात ठेवला जातो आणि त्याच्यामध्ये त्याची आतली जी चामडी आहे ती चक्क जळून निघते आणि ते जळून निघाल्यामुळे त्याच्यामध्ये कॅन्सरचे बदल तयार होतात. हे आम्ही बघतो आहोत की ज्या लोकांना जे तंबाखू खायचे पूर्वी, तंबाखू ही काही चांगली गोष्ट नाही म्हणजे, पण त्याच्यामध्ये एक सोशल स्टिग्मा होता, तुम्हाला बऱ्याच गोष्टी एकत्र ठेवायला लागायच्या, ते सगळ्यांसमोर चोळायला लागायचं. पण गुटखा आता स्टायलिश झालेलं आहे, त्यामुळे पाऊच उघडला आणि खाल्लं, त्यामुळे त्यांना असं सोपं झालंय. ऊंचे लोक ऊंची पसंत अक्षरशः, आणि त्यांच्याकडे मेबॅक येतात आणि गरीब मुलं मात्र मरतात. मला सांगा, तुम्ही गेले कित्येक वर्ष आपण प्रॅक्टिस करताय, अनेक रुग्णांवर उपचार केलेले आहेत, तरुणांचं प्रमाण खरंच वाढतंय? हो, तरुणांचं प्रमाण, तेच मी येत होतो की जे तंबाखूमुळे जे 50 आणि 60व्या वर्षी व्हायचं तेच आता तरुणांमध्ये साधारण आम्ही 40 आणि 30च्या मध्ये बघतोय. म्हणजे त्रिवेंद्रममध्ये रिजनल कॅन्सर सेंटरमध्ये एक स्टडी झाला होता आणि त्याच्यापैकी जे ओरल कॅन्सर्स आहेत त्यांच्यामध्ये नियरली 57% म्हणजे 60% लोकांना जवळजवळ 35च्या आसपासले होते. त्यामुळे हे प्रमाण खरोखरच खूप वाढतंय. का वाढतंय डॉक्टर? कारण जसं आहे ते गुटख्याचे जे कंपोनंट्स आहेत तेच इतके भयानक आहेत की जे म्हणजे त्याची एक मदत होते, त्याला एक बूस्टर फ्युअल सारखं असतं. ते साधारण त्याची एक नशा येते, किक येते त्याची. मी गुटखा खात नाही त्यामुळे मी सांगू शकणार नाही ते, पण जरूर येत असेल, डेफिनेटली येत असेल. आणि त्यामुळे इतकी लोक, त्याच्यामुळे एक हॅबिट निर्माण होते, एक सवय लागते. हॅबिट आणि सोशली एक्सेप्टेबल हॅबिट. म्हणजे मी लोकांना बघतो की लंडनहून लोक येतात, ती फक्त म्हणजे जाताना काय नको, मला गुटख्याची पाकिटं घेऊन जायची आहेत, तिकडे महाग मिळतात म्हणून. म्हणजे इतकी ती सोशली एक्सेप्टेबल हॅबिट झाली आहे. जसं ड्रिंकिंग सोशली एक्सेप्टेबल झालं तसं गुटखा खाणं हे सोशली एक्सेप्टेबल झालेलं आहे आणि ही वाईट गोष्ट झालेली आहे. अतिशय महत्वाचा मुद्दा मांडलात. मला सांगा, कॅन्सर व्यतिरिक्त कुठले हृदयरोग त्याच्यामुळे होऊ शकतो? हृदयरोगाचा डायरेक्ट परिणाम नाहीये, परंतु येस, हृदयरोगाचाही परिणाम वाढतं. पोटाच्या म्हणजे गॅस्ट्रायटिस वगैरे हे प्रमाण सुद्धा तंबाखूमुळे वाढतं. तंबाखूचा डायरेक्ट इनडायरेक्ट रिलेशन जवळजवळ 9 कॅन्सरशी आहे. म्हणजे स्मोकिंगमध्ये हे जास्ती रिसर्च झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अगदी सायनसिसपासून आणि तोंडापासून ते मूत्राशयापर्यंत, युरिनरी ब्लॅडरपर्यंत इतके कॅन्सर्स या केमिकलमुळे शरीराच्या सर्व भागांवर या गुटख्याचा परिणाम होऊ शकतो. हा मृत्यूचा विळखा आज ग्रामीण भारताला आणि तरुण भारताला आपल्या कवेत घेतोय. मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे संदीप आचार्य यांना. खरोखरच ही गुटखा बंदी अस्तित्वात येणार आहे का? कारण अजितदादा पवारांनी परवा जाहीर केलं की सरकारचा असा विचार आहे, 100 कोटी रुपयाचा महसूल बुडला तरी हरकत नाही, परंतु आम्ही गुटखा बंदी करण्याचा विचार करत आहोत. काय वाटतं तुम्हाला? असं राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यामध्ये गेले 15 वर्ष सत्तेमध्ये आहेत, जाहीरनाम्यातल्या किती गोष्टी त्यांनी करून दाखवलेल्या आहेत. अनधिकृत झोपड्यांचे विषय असतील किंवा गुटखाबंदीपासून अनेक जे विषय आलेले आहेत. गुटखाबंदी आज 15 वर्ष सत्तेवरती राज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे. 15 वर्षे काय झोपले होते का? एवढे वर्षांना माहिती नव्हतं का? सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेले अनेक वर्ष आहे. महाराष्ट्र सरकारने 2002 पासून यावरती प्रयत्न करून झालेले आहेत. आज मध्य प्रदेश आणि केरळने गुटखाबंदी केलेली आहे. महाराष्ट्रात का होऊ शकत नाही याच्यामध्ये उद्ध्वस्त होणार आहे. आज शाळा कॉलेजमधले जवळजवळ 10 ते 40% मुलं ही आज गुटख्याची नशा करतात, तर कॉलेजमधले 70% लोक गुटखा खातात. आणि जरी हायकोर्टाचे सुप्रीम कोर्टाचे आदेश असेल 100 मीटरच्या परिसरामध्ये गुटखा नको शाळा कॉलेजच्या परिसरात, अशी एक शाळा सरकारने दाखवावी की जिथे 100 मीटर परिसरामध्ये गुटख्याचं दुकान नाहीये. हे गुटखाबंदी कशी करू शकणार? डान्स बार बंदी करू शकले नाही, मटका बंदी करू शकले नाही, गुटखा बंदी आता आणले, फक्त पब्लिसिटी स्टंट आहे. आता प्लास्टिक बंदी काँग्रेसने आणली आणि गुटखा बंदी आणली. संदीपजी मला सांगा, का होऊ शकणार नाही? त्याला मुळामध्ये राजकीय इच्छाशक्ती लागते. यांच्याकडे अशी इच्छाशक्ती नाही आहे. फक्त स्टंटबाजी करायची आहे. मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिक बंदीची घोषणा केली आणि गुटखा बंदीची घोषणा केली. हा गुटखा बंद करण्याला ह्याच्यापूर्वी कोणी रोखलं होतं? म्हणजे आपण आता हा परत एक राजकीय विषयाकडे जाऊ शकतो, पण मराठी पाट्या दुकानावर लागल्या पाहिजे. कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे. का होऊ शकली नव्हती? राज ठाकरेंनी एक खटाक काय खटाक केल्याबरोबर सगळ्या पाट्या बदलल्या. मग ह्यांची सत्ता आहे ना इकडे. सत्ता असून सुद्धा जर हे करू शकत नसतील आणि विचार करू म्हणून कालच्या याच्यामध्ये सांगतायत ते, अजून करू बिरू असं ठाम निर्णय वगैरे काहीच नाहीये. मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव आणू. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की 31 मे हा खरं तर कॅन्सर विरोधी किंवा तंबाखू विरोधी दिन एका अर्थाने होता. त्या दिवशी हे जाहीर न करता
हे त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या मेळाव्यात जाहीर करण्यामागे काय गौडबंगाल असेल, काय वाटतं तुम्हाला? नाही, मी असं बघितलं की पूर्वी अजित पवार खूप कमी बोलायचे. उपमुख्यमंत्री बांधल्यापासून मला वाटतं कदाचित त्याच्या आधी आर पटेल खुर्चीवर असतील, त्यांची सवय करायची त्यांना लागली असेल, मला माहित नाही हा भाग. पण घोषणा करत राहायच्या. अंमलबजावणीच्या नावाने मात्र कुठे कसे ठोस असं काही दिसत नाही. जसं केंद्रात महागाई कमी करण्याचे विषय असतील, अनेक विषय असतील, 100 दिवसात कमी करू, पेट्रोल, गॅस, दरवाढ, लोकांचं सगळंच जीवन असह्य झालंय. लोकांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी वळवण्यासाठी वेगळे स्टंट केले जातात. त्यातला हा एक भाग असावा. माधवराव, लोकांचं लक्ष वेधण्याकरता, बदलण्याकरता हा एक केलेला स्टंट आहे. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो राजकीय नाही आहे. केंद्र सरकारचे निर्देश आहेत, सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. भारतीय जनता पक्षाचं सरकार ज्या राज्यात आहे त्यातल्या काही राज्यात आहे, परंतु काही राज्यात तुम्ही सुद्धा गुटखा बंदी करू शकलेले नाही आहात. ज्या गुजरातचे गोडवे आपण गाता, ज्या गुजरातचं मॉडेल संपूर्ण भारतापर्यंत समोर ठेवता, त्या गुजरातमध्ये सुद्धा अजूनही गुटखा बंदी आलेली नाही. काय म्हणाल तुम्ही? या घोषणेचं स्वागत कराल? काय प्रतिक्रिया द्याल? आता डॉक्टरांनी तर सांगितलेलं आहे की काय याचे दुष्परिणाम आहेत. काय प्रतिक्रिया आहे तुमची? नाही, गुटखा बंदीचं स्वागत करायला काहीच अडचण नाही, केलं पाहिजे. फक्त ते किती मोकळ्या मनाने करता येईल हा प्रश्न आहे. कारण आपल्या मागे मटका बंदी, दारूबंदी, डान्स बार बंदी या सगळ्यांचा गेल्या 12-13 वर्षातला अनुभव आहे की या सगळ्या बंद्या झाल्या. यातलं काय काय खरंच बंद आहे? मटका आज कुठेही चालू आहे, डान्स बार चालू आहेत, दारूच्या बाबतीत तर काय बोलायची सोय नाही. तर मग जे आपण करू शकत नाही अशा घोषणा हे कशासाठी करतात? माधवराव, मला तुमचा थेट प्रश्न आहे की दारूबंदी तुम्ही गुजरातमध्ये केलीत, मग तिथं गुटखा बंदी करायला काय प्रॉब्लेम होता? आता गुजरातचं मी कसं सांगू? तुमच्या पक्षाचं धोरण काय याच्यावर? पक्षाचं धोरण आहे. आता त्यांनी गुजरातमध्ये काय केलं आणि काय केलं नाही याचं उत्तर मी नाही देऊ शकत. म्हणजे एक प्रकारे तुम्ही मान्य करता की गुटख्याची अशी महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात एक लॉबी आहे, त्या लॉबीचा दबदबा आहे, त्या लॉबीचा दरार आहे, त्याचा धाक आहे, पॉलिसी मेकिंगवर त्यांचा एक परिणाम होत असतो. मी असं काही नाही, एक सेकंड, मी असं काही मान्य केलेलं नाही. मग का होत नाही? मी फक्त सांगितलं ना की मी महाराष्ट्रापुरतं बोलू शकतो. तुम्ही जर मला गुजरातमधलं, अंदमान निकोबार मधलं आणखीन कुठलं तरी विचारलं तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकणार. पण तुम्ही एक मान्य कराल की त्या राज्यात गुटखाबंदी नाही तुमच्या, एवढं तर मान्य कराल? ते असेल ती वस्तुस्थिती असेल ती असेल. नाही, यातला एक भाग असा आहे की आपण बघतो आज गुटखा बनवण्याचा टोटल टर्नओव्हर जो आहे तो 50,000 कोटीचा आहे. 50,000 कोटीमध्ये यांचं प्रॉफिट मार्जिन आवाच्या सवा आहे. हे जसं म्हणाल डॉक्टर साहेब जसं म्हणाले तसं याच्यामध्ये अनेक घातक रसायनं सुद्धा आहेत किंवा जे धातू आहेत, ज्या गोष्टी आहेत आणि त्या आकर्षित एकदा घेतल्यानंतर सवय लागते. आणि ह्याचाच नेमका ऍडव्हान्टेज घेऊन ही सगळी माणसं सिस्टीम मॅनेज करू पाहतात. 50,000 कोटीचा टर्नओव्हर ही छोटी गोष्ट नाही. जसं मेडिकल कंपन्या आपल्या इकडे जसं हवे तसे रेट वाढवून घेतात आणि हव्या त्या पद्धतीने लुटमार करतात, सेम प्रकार आज गुटख्याच्या बाबतीमध्ये. गुटखा बनवणारे सगळे व्यावसायिक आज जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांवरती कंट्रोल ठेवून असावेत. गुटखा बनवणारे सर्व जे उद्योजक आहेत त्यांचा राजकारण्यांवर प्रचंड मोठा प्रभाव आहे आणि त्यामुळेच गुटखा बंदीचं हे जे सगळं घोषणा आहे ती हवेत विरेल की काय अशी शंका संदीप आचार्य यांनी व्यक्त केली आहे. मला जायचंय अनिल देशमुख यांच्याकडे. अनिल देशमुख आपल्याशी आता चर्चेत सामील होत आहेत. अनिलजी, मला सांगा, याच वेळेला नेमकी घोषणा करायचं नेमकं कारण काय होतं? हॅलो. 31 मेला तंबाखू विरोधी दिन होता. त्या दिवशी घोषणा करायचं टाळून राष्ट्रवादीच्या मेळाव्यात याची घोषणा करायचं कारण काय होतं? नाही, कसं आहे, घोषणा करायचं याच्यामध्ये एकच मी आपल्याला सांगतो की मी 10 वर्षापूर्वी जेव्हा राज्य शासनाने हा निर्णय घेतला होता तेव्हा मी पुढे या खात्याचा मंत्री होतो. त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला होता की महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी केली पाहिजे. त्यावेळेस आम्हाला अतिशय लिमिटेड राज्य शासनाला अधिकार असताना सुद्धा त्यावेळेस आम्ही पुढाकार घेतला. त्या खात्याचा मंत्री मी त्यावेळेस होतो आणि अतिशय त्यावेळेस आम्ही गुटखा बंदी केली. त्याला मॅन्युफॅक्चर असोसिएशनच्या लोकांनी केलं, हायकोर्टात केस गेली. हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने सुद्धा राज्य शासनाच्या बाजूने निर्णय दिला आणि राज्य शासनाच्या बाजूने निर्णय देऊन त्यांनी हा निर्णय राखून धरला. त्याच्यानंतर त्याच्या विरुद्ध ते सुप्रीम कोर्टात गेले
आणि सुप्रीम कोर्टाने नंतर जो निर्णय दिला त्याच्यामुळे आम्हाला राज्यामध्ये ही गुटखा बंदी त्यावेळेस उठवावी लागली होती, कारण की अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि अतिशय प्रभावी पद्धतीनं आम्ही राज्यामध्ये ही गुटखा बंदी त्यावेळेस आम्ही राबवत होतो. पण केंद्र शासनाने त्यावेळेस माफ करा सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस निर्णय दिल्यामुळे आम्हाला शेवटी गुटखा बंदी राज्यातून उठवावी लागली. आपल्याला एकच सांगतो की आता हा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे की केंद्र शासनाने याच्यामध्ये आता नियमामध्ये थोडा बदल केलेला आहे आणि तो बदल झाल्यामुळे आता 100% अधिकार हा राज्य शासनाला आहे. पहिले तो मर्यादित अधिकार राज्य शासनाला होता. मर्यादित अधिकार सुद्धा आम्ही त्यावेळेस निर्णय घेतला होता. आता तर केंद्र शासनाने याच्यामध्ये नियमामध्ये बदल केल्यामुळे आता राज्य शासनाला हा गुटखा बंदी करण्याचा अधिकार आहे. त्याचा फायदा राज्य शासनाने घ्यायचा ठरवला आहे आणि म्हणून माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जी नुकतीच घोषणा केली याचं कारण असं आहे की केंद्राने नुकताच निर्णय घेतलेला आहे की आता याचा अधिकार राज्य शासनाला आहे आणि शासनाचा निर्णय घेऊ शकतो. आणि म्हणून माननीय अजितदादा पवार यांनी तशी महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी झाली पाहिजे याच्यासाठी निर्णय. म्हणजे 100 कोटीचा कराचा जो महसूल आहे त्यावर पाणी सोडायला एक प्रकारे हे शासन तयार आहे असं स्पष्ट विधान आपण कराल? कसं आहे की मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस सुद्धा मी या खात्याचा मंत्री असताना त्यावेळेस देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सुद्धा आम्ही निर्णय घेतला होता की याच्यावर 100-200 कोटी जरी आपल्याला रेव्हेन्यू बुडत असला राज्य शासनाचा तरी हा एक सामाजिक प्रश्न आहे आणि मोठ्या प्रमाणात या गुटख्याचे अधीन आमचे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात खास करून कॉलेजची मुलं कॉलेजचीच नाही पण शाळेची मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे किती मोठा रेव्हेन्यू जरी राज्य शासनाला मिळत असला आणि मिळत सध्या त्याचा विचार न करता महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी करावी अशा पद्धतीचा जो माननीय अजितदादा पवार यांनी जो तिथे घोषणा केली की शासन याच्यामध्ये लवकरात लवकर निर्णय घेईल ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि गुटखा बंदी महाराष्ट्रामध्ये झालीच पाहिजे. 10 वर्षापूर्वी प्रयत्न केला पण थोडं त्यावेळेस अधिकार थोडे कमी होते राज्य शासनाला म्हणून त्याची अंमलबजावणी आम्ही करू शकलो नाही. पण आता अधिकार आल्यामुळे राज्य शासनाने त्याची बंदी केलीच पाहिजे या मताचं मी आहे. अनिलजी, घोषणा अतिशय चांगली आहे परंतु याच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येणार आहेत. आता मला घ्यायचा एक ब्रेक नंतर मी तुमच्याशी पुन्हा चर्चा करणार आहे. माझ्याबरोबर अनेक नामवंत पाहुणे सुद्धा आहेत. सर्वजण तुमचं मत जाणू इच्छितात. आपण पुन्हा चर्चा करणार आहोत एका ब्रेक नंतर. पाहत राहा, कुठेही जाऊ नका. झी 24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.